जोरदार टाळ्यांनी आपण स्वागत करूयात नया है यह टीम मधून अजिंक्य आणि आरती यांचं. आया है टीसी लोगो रे लोगो टिकट दिखाओ लोगो रे लोगो टिकट नहीं तो फाइन भरो या तो अडानी कोर्ट जाओ. आया है टीसी लोगो रे लोगो टिकट दिखाओ लोगो रे लोगो. आज मी टीसी आहे टीसी. ह्या कपड्यात काय कारण काय होतं बरेचदा लोक आम्हाला बघून पळत सुटतात ना ह्या ब्रिजवरनं त्या ब्रिजवरनं म्हणून मी ह्या कपड्यात म्हणजे काय लोकांनी मला ओळखतं का म्हणे. बघू आता कोणी भेटते का विना तिकीट प्रवास करणार ते. वसईच्या गाडीनं बिगी बिगी चालीनं भाजीपाला घेऊन आली. हा आली करमरकर बाई आली. आली करमरकर बाई आली. अंडी कांदे भोपळा हाती माझ्या रोजचा ट्रेन आहे माझे वाहन मी आहे यो यो करमरकर. यो यो करमरकर. अहो योजना योगेश करमरकर. ए तुम्हारे घर में आई बहन लेडीज बाइका नहीं है? हाँ ये ऐसा क्या खाना खुना करता है मेरे को? नाही क्या ऐसी वैसी बाई वाटी में? हाँ हाँ ओ भाई भाई मराठी आहेत ना मराठीत बोला ना. तुमको क्या है रे? हाँ मेरे को हिंदी में भांडने में अच्छा लगता है. बरं 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 तुम्ही हिंदीमध्ये माझ्याशी भांडा. फक्त मला तिकीट दाखवा तिकीट. का तुला का दाखवू मी तिकीट? हाँ हाँ तुला का दाखवू? माझा आणि रेल्वेचा खासगी व्यवहार आहे तो. अहो बाई अहो मी टीसी आहे टीसी मला तिकीट दाखवा. टीसी आहात तुम्ही? मग युनिफॉर्म कुठे? हाँ युनिफॉर्म कुठे? अहो वर्षाला 2 सेट देतं सरकार युनिफॉर्मचे. बूट देतं धुलाई भत्ता देतं पॉलिश मनी देतं तरी पण युनिफॉर्म घालायला एवढा अहो, नाही. तुम्ही आधी युनिफॉर्म घालून या आणि मग मी तुम्हाला तिकीट दाखव. अहो बाई आहे युनिफॉर्म काय बॅगेत आहे बॅगेत. युनिफॉर्म बॅगेत. आता 35 डिग्री टेम्परेचर आहे एवढं गरम होतंय घामाच्या धारा वाहतात म्हणून ठेवलाय हो बॅगेत मी. भैया म्हणजे उद्या टेम्परेचर वाढलं तर तुम्ही म्हणजे बनियान आणि चट्टेरी पट्टेरी चड्ड्यांवरच तिकीट मागाल. ओ बाई अहो मी टीसी आहे हो टीसी आहे मी काय टीसी आहे मी. टीसी आहात? नक्की? हो. मग मी रेल्वे मंत्री आहे तुम्हाला कामावरून काढून टाकले. चला जा घरी जा चला. उगाच या बाईच्या नादी लागलो. तिकीट विचारलं नसतं तरच बरं झालं असतं. बाई माफ करा मला काही तिकीट वगैरे दाखवू नका निघा तुम्ही. मी टीसी वगैरे कोणी नाही मी आपला वाटसरू आहे. 1 मिनिट वाटसरू? हा पुरावा काय? आता वाटसरू असायला कसला पुरावा देऊ तुम्हाला मी? इथे कोट घालून फिरू का मी वाटसरू आहे वाटसरू. बाई जाओ मला माझं काम करू द्या. अहो काम करा ना मग. टीसी आहात ना मग तिकीट तपासा. मी वाटसरू आहे म्हणून खुशाल आहे म्हणजे कामचुकारपणाच करता. जाऊ दे एक जबाबदार नागरिक म्हणून मी स्वतःहून तिकीट दाखवते तुम्हाला. 1 मिनिट दाखवा. हे बघा माझं तिकीट. बाई हे तिकीट चालणार नाही. तिकीट चालत नाही काय? आपण त्याला घेऊन फिरावं लागतं. हे तिकीट चालणार नाही म्हणजे हे तिकीट चालणार नाही. हे तिकीट एक्सपायर झालेलं आहे. हा म्हणजे काय झालं माहितीये का तुम्ही 2 वाजता बॉम्बे सेंट्रल वरनं तिकीट काढलेलं आहे बरोबर आणि 1 तासाच्या तुम्ही प्रवास सुरू करायला हवा. म्हणजे तुम्ही जर का 3 वाजता जरी प्रवास सुरू केला असता तर अगदी रखडत का होईना 5 वाजेपर्यंत इथे बोरोली स्टेशनला पोहोचायला हवं होतं तुम्ही. आता वाजलेत 7 हो की नाही. म्हणजे हे तिकीट चालणार नाही. हे एक्सपायर्ड तिकीट आहे. तुमच्या सरकारचे नियम म्हणजे कमाल येतात. 2 तास उशीर झाला मला तर हे तिकीट लगेच अवैध. तिकडे एक उमेदवार 2-2 मतदारसंघातून उभा राहतो त्याला तिकीट मिळतं ते वैध. अहो बाई काय संबंध? ते तिकीट वेगळं हे तिकीट वेगळं. हे तिकीट चालणार नाही बाई. नाही हे बघा ऐकून घ्या माझं. मी 2 वाजता तिकीट काढलं. हा लगेच गाडी पकडली आणि दादरला उतरल्या. मला भाज्या घ्यायच्या होत्या ना. भाज्या खूप स्वस्त मिळतात तिकडे. तुम्ही कुठून घेता हो भाजी? मी तुम्हाला काय करायचं मी कुठनं भाजी घेतो ते? पण ऐकून घ्या माझं. योगू मला म्हणाला. योगू माझा हॉबी. एक मिनिट थांबा तुम्हाला फोटो दाखवते मी त्याचा. 1 मिनिट. बघा काय हँडसम आहे ना. आमच्या हनीमूनचा फोटो आहे. एकदम लाल बुंद आहे ना. टोमॅटो सॉस खूप आवडतो ना त्याला. अहो मी मागच्या वेळी जो टोमॅटो सॉस केला होता ना तुम्हाला सांगते कसा केला होता मी. दादरला टोमॅटो घेतले मी आणि मस्त विरार लोकल पकडली. टोमॅटो असे मस्त पिशवीत करकचून बांधले. बोरिवलीला उतरेपर्यंत
टोमॅटो सॉस कर. म्हणून मी दादरला उतरले, टोमॅटो घेतले, कानडे रोडवर शॉपिंग केली, प्रकाश मध्ये हाणलं आणि मग मी दादरून विरार फास्ट पकडली. इकडे आले तर तुम्ही मला पकडलं. बरोबर, तेच सांगतोय बाई. तुम्ही ब्रेक जर्नी केलात ना, म्हणजे तुम्ही बॉम्बे सेंट्रलला ट्रेन पकडलीत आणि दादरला उतरलात, स्टेशनच्या बाहेर गेलात ना. मग काय झालं, मी माझ्या स्वतःच्या पायाने गेले बाहेर स्टेशनच्या. तुमची 12 डब्बा गाडी आणि 2 मोटरमन नाही घेऊन गेले. आणि मी जरी बाहेर पडले ट्रेनच्या तरी माझ्या सीटवर येऊन कोणीतरी बसलंच ना. म्हणजे विमानासारखी तुमची सीट वाया नाही गेली काही. काय रेल्वेचे काय नियम बियम काय असतात की नाही, असं नाही होत बाई. नियम? मग रेल्वेचे नियम? 2-2 तास गाड्या उशिरा येतात तेव्हा कुठे जातात नियम? आम्हाला ऑफिस मध्ये पोहोचायला उशीर होतो, लेट मार्क लागतो, तेव्हा नाही देत आमचं कॉम्पेन्सेशन. आता 2 तास उशीर झाला तर लगेच आले दंड घ्यायला. 1 मिनिट थांबा जरा. आओ आओ. हॅलो. अगं काय झालं राजा तुला रडायला? काय झालं? झोप नाही येते? ओ थांबा मी 1 सेकंड पकडाव. हा थांबा, मी तुला गाणं म्हणून दाखवते. बदका नाच रे तुझी पिल्लो अनाउन्समेंट. काय बोलतायत त्या अनाउन्समेंट मध्ये? काय कळलं नाही मला. अहो तुम्हाला कळलं नाही तर प्रवाशांना कसं कळेल? इकडची गाडी तिकडच्या प्लॅटफॉर्मवर येत असेल अशी झालं. हा म्हणजे प्रवाशांनी सगळी धावपळ सुरू त्यांची. या प्लॅटफॉर्म वरून त्या प्लॅटफॉर्मवर उड्या मारायच्या सतत. या तुम्हाला सांगते, या धावपळीमुळे आयुष्यात मला फक्त 15 वेळा बसायला जागा मिळाली आणि एकदा विंडो सीट मिळाली तर मी सगळ्या मैत्रिणींना 2000 रुपये खर्च करून मॅकडॉनल्ड्स मध्ये पार्टी दिली होती. बाई तुम्ही मला दिलीत का पार्टी? मी काय करू ह्या सगळ्याचं? मी सांगते ना तुम्हाला काय करा. आयडिया आहे माझ्याकडे. तुम्ही ना अशा वेगवेगळ्या तिकीट विंडो बांधा. म्हणजे बाहेर लटकणाऱ्या अशा 4 रुपये तिकीट, दारात उभं राहणाऱ्याला 6 रुपये तिकीट, गँगवेत उभं राहणाऱ्याला 10 रुपये तिकीट, 4th सीट 12 रुपये आणि विंडो सीट 15 रुपये. त्यांनी काय होईल, तिकीट विंडोवरची गर्दी तरी कमी होईल ना. 15 रुपये आम्ही तिकीट काढतो. आम्हाला काय हवं असतं? बसायला जागा, श्वास घ्यायला ऑक्सिजन आणि आरामदायी प्रवास. देता या सगळ्या सेवेत? नाही. अहो डब्यातले पंखे दिवे अर्धा वेळ बंद असतात, गाड्या इकडच्या तिकडे जातात. पावसाळ्यात पाणी साठू नये म्हणून ट्रॅकची उंची वाढवता 2 फूट, पण प्लॅटफॉर्मची वाढवता का? नाही ना. त्या मधल्या गॅप मध्ये कितीतरी जण अडकतात, जखमी होतात, मरतात. त्याची जबाबदारी कोण घेणार? आणि महिलांच्या सुरक्षेबद्दल तर आपण बोलायलाच नको. हे सगळं असताना आम्ही तिकिटाचे पैसे देतो. हे सगळं सुधारावं म्हणून टॅक्स भरतो आणि तुम्ही काहीही न करता सरळ म्हणता आम्ही तुम्हाला सेवा देतो. अहो लाज वाटली पाहिजे तुम्हाला. बाई जरा हे पकडा, हे जरा पकडा. माफ करा, मला चूक झाली माझ्याकडनं. मी तुमच्याकडे तिकीट मागितलं. नका देऊ तुम्ही, काही दंड वगैरे भरू नका. जा तुम्ही, जा. हाच प्रॉब्लेम आहे आपल्या देशाचा. जरा कोणी गुल्लू बोललं की झालं दंड माफ. दंड माफ करत फिरला तर कसं होईल देशाचं? तुम्ही दोन्ही बाजूनी बोलताय बाई. असं कसं? नियम मोडला ना मी, मग दंड नको भरायला. किती आहे दंड सांगा? 500 रुपये. अरे 500 रुपये किसका? तिकीट नाही ना तुमच्याकडे? अहो पण पास आहे ना माझ्याकडे. हे काय? ओ माय गॉड, पास आहे माझ्याकडे. तुमच्याकडे पास आहे ना बाई? मग कशाला इतक्या वेळ माझा वाया घालवला तुम्ही? अहो सांगायचं ना मला आधीच माझ्याकडे पास. गंमत करत होते. अहो जरा टाइमपास हो. काय झालं, माझी मैत्रीण ना अश्विनी काळसेकर, ती मला बोरिवलीला भेटणार होती. तिला यायला वेळ होता म्हणून म्हटलं थोडा टाइमपास करावा. तुम्ही दिसलात सरकारी कर्मचारी, म्हटलं तुम्हाला काही काम नसेलच तसंही तर करावा थोडा टाइमपास. तुम्ही काय इथे टाइमपास करताय? जाऊन आपली कामं करा. कसं होणार आहे या देशाचं? जा चला, निघा. आता मी काय करू? आता ती आली. हाय. काय आणलेस डब्यात? केक. ते बोरिवली स्टेशनच्या बाहेरचा. चल कोणालाही न देता आपणच संपवून टाकू. मला खूप आवडला ऍक्ट. व्हेरी नाईस, व्हेरी डिफरंट. आता पुढच्या वेळेला दुसऱ्या कोणाची तू बँड वाजवतेस ते बघायचंय फक्त. संजय दादा. आरती एक मध्यमवर्गीय स्त्री आणि अजिंक्य एक डिफरंट प्रोफेशन.
तुम्ही काहीतरी प्रश्न मांडाल, तुम्ही काहीतरी स्टेटमेंट कराल. व्हेरी नाईस. मला दोघांची एनर्जी खूप आवडली. गॉड ब्लेस यू बोथ ऑफ यू. सुपर. लव्ह. 9.5 गुण आणि दादा 9 गुण.